नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघत होतो, जून महिन्यात कोणत्या डेटला होणार आहे, मी याच्यापूर्वी पण अपडेट दिलं होतं. जूनच्या शेवटच्या वीक मध्येच तुमची महाटीटी एक्झाम होणार म्हणजे होणार, आणि तेच घडलं. आता आपल्याकडे खूप कमी कालावधी आहे. जर विचारात घेतलं, मार्च ते एप्रिल, एप्रिल ते मे, मे ते जून, जवळपास 3 महिने पकडून झाला. या 90 दिवसामध्ये आपल्याला तयारी कशी करावी, कशा पद्धतीने मार्गदर्शन मिळवावं आणि विद्यार्थी मित्रांनो 90 दिवसामध्ये गॅरंटेड पास कसं व्हावं हे आपण वेळोवेळी सांगतच आलेलो आहोत. आणि यापुढे सुद्धा आपण विद्यार्थ्यांना 90 दिवसात कशी ही परीक्षा क्रॅक करायची याची स्ट्रॅटेजी सहित आणि विद्यार्थी मित्रांनो कोणत्या विषयावर टार्गेट करायचं हे सुद्धा आपण वेळोवेळी सांगणार आहोत. त्यासाठी आपला संपर्क क्रमांक तुमच्याकडे सेव्ह असणं गरजेचं आहे, तो सुद्धा देतो. आणि या परीक्षेचा फॉर्म कधीपासून भरायचा आणि लास्ट डेट काय आहे, अर्ज करताना काही गोष्टी लागतात त्या महत्वाच्या आहेत का, आणि तुमच्या काही अडचणी असेल तर मला कमेंट करायला सुद्धा विसरू नका. चला मित्रांनो, जाऊ आपण जाहिरातीकडे. जाहिरातच म्हणावं लागेल याला. हे पहा, जर प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे, डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो, तुम्हाला कधीपासून अर्ज करता येणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, महाटीईटीच्या ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन आपल्याला ऑनलाईन आवेदन पत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी हा 27/3/2026 पासून ते 16/4/2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे. ओके, परीक्षा दिनांक सुद्धा त्यांनी डिक्लेअर केलेली आहे. मागे पुढे आता युद्ध चालू आहे, महाजर युद्धामुळे मागे पुढे होऊ शकते, पुढे जाईल, मागे तर येणार नाही, एवढं नक्कीच लक्षात ठेवा. प्रवेश पत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेण्याची दिनांक आहे 9/6 ते 21/6/2026, म्हणजे 21 तारखेला परीक्षा डिक्लेअर झाली. परत सांगतो, बऱ्याच लोक वंचित राहतात की बाबा पेपरला आपल्याला काय होणार, पेपरमध्ये आपण काय करणार आणि पेपर कधी भरायचा असतो, बऱ्याच लोकांना माहित नसतं. या कारणास्तव तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या सर्व ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका. मध्येच तुमचा थोडासा वेळ घेतो, तर आपण काय केलं बघा, आज शुभ मुहूर्त आहे. आजच्या या शुभ मुहूर्तावर सर्व विषयाच्या लेक्चर सहित तुमच्या वेळेनुसार अभ्यास करता येणारी बॅच लॉन्च केलेली आहे. या बॅच मध्ये फक्त 999 रुपये फीस असणार आहे. हा माझा संपर्क क्रमांक आहे 9665484048. आणि सध्या आपण सुरुवातच करणार आहोत भूमिती घटकापासून. पेपर 1 व पेपर 2 ला भूमिती घटक किती महत्वाचा आहे गणिताच्या बाबतीत. आणि विद्यार्थी मित्रांनो, बाकी विषयाचा जर विचार केला, टार्गेट विषय ठरवून आपण टार्गेट नुसार काम करणार आहोत, लक्षात घ्या या बॅच मध्ये. त्यामुळे आपल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून ही बॅच जॉईन करू शकता. जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल, सर्व विषयाचे लाईव्ह प्लस रेकॉर्ड लेक्चर असतील, बालमानसशास्त्र, गणित, विज्ञान विषयाचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहे. टेस्ट सिरीज, ई बुक, नोट्स मोफत असणार आहेत. व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला नंतर सुद्धा बघता येणार आहे. तसेच लक्षात घ्या, डिजिटल बोर्डवर शिकवलं जाणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी किती विश्वासाचं ठिकाण आहे हे तुम्हाला नाही, जे शिक्षक झाले त्यांना एकदा विचारून बघा, जेणेकरून आपण महाराष्ट्र शासनाला 2022 मध्ये 7 ते 8 हजार लोकांना सक्सेस करून दिलेली ही अकॅडमी आहे. नक्कीच संपर्क करायला विसरू नका. आणि टीईटीचा जर विचार केला, 15 ते 20 हजार लोक आपल्या याच्या माध्यमातून, टीईटीच्या माध्यमातून पास झालेले आहेत. आता मुद्द्यावर येतो परत एकदा. आता अर्ज कधी करायचा, तर 27 तारखेपासून अर्ज करायचा. लक्षात घ्या, कधी करायचा, आज 27 तारखेपासून अर्ज, 27/3 ते 16/4, म्हणजे 27 मार्च पासून 16 एप्रिल पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे. तुमचा पहिला पेपरची डेट आहे 21/6/2026, सकाळी 10:30 ते 1 या दरम्यान तुमचा पेपर होणार आहे. 10:30 ते 1, 10:30 ते 1 म्हणजे 2.5 तासाचा आपल्याला पेपर सोडवण्यासाठी वेळ असतो. आपल्याला प्रश्न असतात 150. ओपनच्या विद्यार्थ्यांनी 90 गुण घेणं आवश्यक आहे आणि कास्टच्या विद्यार्थ्यांनी 83 गुण घेणं आवश्यकच आहे. यातले 89 बी गुण पडला तर फेल, यातले 82 गुण पडले तरी फेल होऊ शकतात. त्या पेपरवर डिपेंड असतं. चुका जास्त असतील तर खाली सुद्धा मेरिट येऊ शकतं. ठीक आहे. त्यानंतर शिक्षक पात्रता पेपर 2, याच्यामध्ये 2 भाग पडतात. एक म्हणजे सोशल सायन्स आणि एक म्हणजे विज्ञान आणि गणित.
सोशल सायन्सच्या विद्यार्थ्यांना आपण खास 12,000 वन लाईनर तयार केलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला ते सुद्धा वाचून काढलात व्यवस्थितरित्या पाठ्यपुस्तकाच्या बाबतीतला विचार केला तर ते सुद्धा तुम्हाला वन लाईनर महत्वाचे ठरत असतात. ठीक आहे. 21/6/2026 दुपारी 2:30 वाजता पेपर भरेल आणि 5 वाजता संपेल. ह्याचा सुद्धा विचार करू शकता. म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेच्या बाबतीत जर 21 तारखेला हे दोन्ही पेपर तुम्हाला अटेंड करायचे आहेत. पेपर एक भरला, एकच हवा असेल तर एक भरू शकता, 2 हवा असेल तर 2 भरू शकता. ठीक आहे. ज्यांचं बीएड झालंय त्यांनी 2 पेपर द्यावा. ज्यांचं डीएड प्लस पदवी झालेली आहे त्यांनी फक्त एक आणि 2 दोन्ही पेपर देता येतात. ठीक आहे. आता अर्जाच्या सूचना आपण पाहिलेल्या आहेत. अर्ज करू शकता तुम्ही 27 तारखेपासून. सूचना काळजीपूर्वक वाचायची आहे. बाई इथे काय म्हटलेलं आहे बघा. अर्ज भरताना परीक्षार्थींनी 10वी व 12वी शैक्षणिक व्यावसायिक अर्थात दिव्यांग राखीव प्रवर्ग असल्यास जात इत्यादी बाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी. स्कॅन केलेली नवीन रंगीत फोटो, स्कॅन केलेली स्वाक्षरी, स्वघोषणापत्र, स्वतःची ओळखपत्र ऑनलाईन आवेदन पत्रात अपलोड करायचे असल्याचे सोबत ठेवावे. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वतःच्या स्वअक्षरात स्वय घोषणापत्र सुद्धा आपल्याला देणं आवश्यक आहे. मला वाटते थंब सुद्धा देणं आवश्यक आहे. थंब सुद्धा घेतलं जातं. इतर कोणाचं थंब वगैरे लावू नका. पास होऊन सुद्धा आपण काय होऊ शकतो, बाद होऊ शकतो बरं का, लक्षात घ्या. ठीक आहे. ईमेल आयडी भ्रमणध्वनी व्यवस्थित टाका. बाकी सगळे दरवर्षी प्रमाणे इथे जे काही माहिती दिलेली आहे ती इथे पाहू शकता. आणि हेल्पलाईन नंबर सुद्धा इथं तुम्हाला काय अडचण असेल तर इथं हेल्पलाईन नंबर सुद्धा दिला जातो. एकदा पेमेंट केल्यानंतर तुम्हाला ते पेमेंट रिटर्न मिळत नाही. फॉर्म मध्ये दुरुस्ती करता येत नाही. त्यामुळे व्यवस्थितरित्या अर्ज करा आणि अगदीच डोकं माइंड सेट करून ही परीक्षा देण्याच्या मागे लागा. विद्यार्थी मित्रांनो, काय अडचण आलीच म्हणजे क्लास वगैरे लावायचा असेल तर माझा संपर्क क्रमांक सुद्धा देतो 9665484048. याच्यावर तुम्ही लाईव्ह क्लास प्लस तो त्यासोबत रेकॉर्ड आणि सर्व विषयाच्या नोट्स सुद्धा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, बेस्ट ऑफ लक 2026च्या या 2026च्या पहिल्या एक्झाम साठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. जय महाराष्ट्र.